आपल्या देशात UP आणि बिहारमध्ये SSC GDचा पेपर रद्द झाला. पण असे का झाले असावे आणि हे आपल्याच देशामध्ये का बरं घडते याचा थोडा विचार केला पाहिजे. 40 ते 55 डिग्रीच्या उन्हामध्ये विद्यार्थी पेपर द्यायला येतात. कितीतरी तास प्रवास करून, कोणी रात्रभर प्रवास करून, कितीतरी तास उन्हामध्ये उभे राहून, वेळ घालवून आणि पैसा खर्च करून विद्यार्थी पेपर द्यायला येतात आणि त्यांना परीक्षा केंद्रावर आल्यावर माहिती पडते की परीक्षा रद्द झाली. ही फक्त परीक्षाच रद्द झालेली नाही, हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, वेळेची आणि भावनांची थट्टा झालेली आहे. आयुष्याची अनेक वर्ष अभ्यास करून, मेहनत करून पेपर द्यायला येतात. त्यांच्या पेपरच्या मागे, त्यांच्या मेहनतीच्या मागे फक्त त्यांचीच मेहनत असते असे नाही, तर त्यांच्या आईवडिलांचे कष्ट असतात, त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा असतात, त्यांचे अपूर्ण स्वप्न असतात, आईबाबांचे त्यांच्या संपूर्ण आयुष्य उभं. ACच्या ऑफिसमध्ये बसून घेतलेले चुकीचे निर्णय, मैदानामध्ये उन्हात उभे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेदना कधीच समजू शकत नाही. हा एकाच जातीचा पेपर रद्द झालेला नाही किंवा इथे मार खाणारे हे एकाच जातीचे विद्यार्थी नाही. म्हणून आपापसामध्ये जातीभेदावरून लढण्यापेक्षा एक व्हा आणि संकटाशी भिडा. ये SSC कांस्टेबल GD का एग्जाम देने आए अभ्यर्थियों का गुस्सा है जो प्रयागराज के एक ITech जोन सेंटर पर फूटा। क्या कंप्यूटर, क्या पंखे और क्या CCTV। अभ्यर्थियों में गुस्सा इस कदर था कि जो सामने मिला उसे उठाकर फेंक दिया। हालांकि मौके पर भारी पुलिस फोर्स और अधिकारियों के समझाने के बाद